तर विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 9 व भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार हा भाग घेणार आहोत. भारतातील भांडवल बाजार व नाणे बाजाराची संरचना आपण ऑलरेडी इथे लिहून ठेवलेली आहे आणि ही आपली होईपर्यंत नाणे बाजार हा घटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही संरचना आपल्या ब्लॅकबोर्डवर राहणार. काल भारतातील नाणे बाजार संरचनेअंतर्गत काल आपण पहिला भाग भारतीय रिझर्व्ह बँक, ज्याला आम्ही मध्यवर्ती बँक असं म्हणतो आहे, काल आपण हा भाग घेतला. मध्यवर्ती बँक कशाला म्हणतो आहे आणि मध्यवर्ती बँकेची काय कार्य होती ती कार्य आपण कालच्या भागामध्ये घेतली. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की यापूर्वीचं जे सिलेबस होतं आपलं 12व्या वर्गाचं, त्या सिलेबसमध्ये मध्यवर्ती बँक नावाचं स्वतंत्र प्रकरण होतं आणि व्यापारी बँक नावाचं स्वतंत्र प्रकरण होतं. मागच्या वर्षापासून बदललेल्या या सिलेबसमध्ये आपल्याला भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार या प्रकरणामध्ये हे दोन्ही प्रकरण मर्ज करण्यात आली आणि त्याला इन शॉर्ट करण्यात आलं. मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक ही दोन्ही प्रकरणं याच भागामध्ये आहे. त्यातला काल आपण पहिला भाग पाहिलेला होता. मध्यवर्ती बँक कशाला म्हणतोय तो भाग आपण काल घेतला आणि आज आपण व्यापारी बँक हा भाग घेणार आहोत. कमर्शियल बँक, व्यापारी बँक कशाला म्हणतो आहे तो भाग आपण घेणार. बघा, व्यापारी बँक, कमर्शियल बँक, त्याची व्याख्या दिलेली आहे. प्राध्यापक केर्न क्रॉस ही पुस्तकात सुद्धा व्याख्या दिलेली आहे, पण आपण या ठिकाणी बघणार. प्राध्यापक केर्न क्रॉस यांनी दिलेली काय दिलेली आहे व्याख्या, केर्न क्रॉसने दिलेली व्याख्या आपण या ठिकाणी केर्न क्रॉस यांच्या व्याख्येमध्ये पैसा आणि पतपैशाचे, क्रेडिट मनी, ज्याला आपण उधार पैसा असं म्हणतो आहे, पैसा म्हणजे नगदी पैसा ज्याला व्यवहारातील चलन म्हणतो आणि पतपैसा ज्याला क्रेडिट मनी म्हणतो आहे, ज्यामध्ये धनादेश वगैरे वगैरे हा भाग येतो आहे, त्याला आपण क्रेडिट मनी असं म्हणतो आहे. म्हणून पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. इतकं साधी सोपी व्याख्या व्यापारी बँकेची दिलेली आहे. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणत आहेत. म्हणजे इतकं सोपं काम आहे की बँक म्हणजे काय, तर पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणारी जी संस्था असेल त्या संस्थेला बँक असं म्हणतात. ही केर्न क्रॉस यांनी दिलेली व्याख्या. म्हणजे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. एक शब्द आहे आपल्याजवळ पैसा आणि दुसरा आहे पतपैसा. याचे व्यवहार करणारी जी संस्था आहे या संस्थेला बँक असं म्हणत आहेत. या बँकेचीच दुसरी व्याख्या आपल्याला भारतीय बँक नियमन कायदा 1949 या अंतर्गत व्यापारी बँकेची व्याख्या दिलेली आहे की व्यापारी बँक कशाला म्हणतायत किंवा बँक कशाला म्हणतायत. भारतीय बँक नियमन कायदा 1949 या अंतर्गत बँक म्हणजे काय दिलेली व्याख्या आहे. बँक म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी, म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून, म्हणजे लोक जो पैसा ठेवणार आहेत तो ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर परत करणे. म्हणजे ज्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी समजा त्या माणसाने मागणी केली असेल तर त्या परत करणे, अथवा धनादेशाद्वारे मागणी करताच पैसा परत करणारी संस्था म्हणजे बँक होय. बघा, दोन गोष्टीसाठी बँकेचा, बँक म्हणजे कर्ज देण्यासाठी हा पहिला भाग आणि दुसरा भाग किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून, कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे. कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर परत करणे. त्या नगदी स्वरूपात असेल तर मागणी केल्यानंतर नगदी स्वरूपात परत करणे, अथवा धनादेशाद्वारे म्हणजे चेकच्या साह्याने मागणी करताच पैसा परत करणारी संस्था म्हणजे बँक होय. म्हणजे याचा अर्थ या व्यापारी बँकेची व्याख्या किंवा बँकेची व्याख्या पाहताना भारतीय बँक नियमन कायदा 1949 नुसार, भारतीय बँक नियमन कायदा 1949 नुसार दोन गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. बँक म्हणजे काय, तर लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि स्वीकारलेल्या ठेवी लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज रूपाने देणे, हे दोन घटक करणारी महत्वाचं काम करणारी संस्था म्हणजे बँक होय.
बँक कशाला म्हणतात? तर या व्याख्येवरून भारतीय बँक नियमन कायदा 1949 मध्ये दोन घटक ठळक आपल्याला लक्षात येतात की बँक म्हणजे काय, तर लोकांच्या ठेवी स्वीकारणे आणि या स्वीकारलेल्या ठेवी आहेत त्या मागेल तेव्हा परत करणे, मग त्या नगदी स्वरूपात असेल किंवा धनादेशाच्या स्वरूपात असेल, मागेल तेव्हा परत करणे. पण या ठेवलेल्या ठेवीचा वापर कशासाठी करणे, तर कर्ज देण्यासाठी करणे. आणि ही कर्ज देणे आणि लोकांच्या ठेवी ठेवणे या दोन गोष्टींमध्ये ठेवी स्वीकारताना व्यापारी बँक हे कमी व्याजदराने म्हणजे लोकांना व्याज देते आहे. त्या ठेवीवर व्याजाचा दर हा कमी असतो, पण जेव्हा तीच ठेवी जेव्हा लोकांना कर्ज रूपाने दिल्या जाते आहे तेव्हा कर्जाचा दर जास्त असतो आणि त्यामुळे वसूल करताना बँकेकडे येणारा कर्जाचा व्याजाचा दर जास्त असल्यामुळे येणारी रक्कम जास्त येते आणि ज्यांनी ठेवी ठेवलेल्या आहे त्यांना जेव्हा ती रक्कम परत करायची असते तेव्हा ती कमी दराने परत केल्या जाते. त्यामध्ये जो दोन गोष्टींमध्ये जो फरक पडतो आणि जी रक्कम शिल्लक राहते, ही शिल्लक राहणारी रक्कम म्हणजे त्या व्यापारी बँकेचा नफा असतो. कर्ज देताना दिलेल्या कर्जाच्या व्याजाचा दर आणि ठेवी स्वीकारताना दिलेल्या व्याजाचा दर यामधली जी तफावत आहे ती तफावत त्यातून जे उत्पन्न मिळते आहे ते उत्पन्न व्यापारी बँकेचं उत्पन्न असते आणि म्हणून या बँकांना व्यापारी बँक असं म्हणतात. कर्ज देणे आणि ठेवी स्वीकारणे यावर जो व्यवहार केला जातो या व्यवहारातून बँकेला जो नफा प्राप्त होतो हा नफा प्राप्त होतो आणि म्हणूनच यांना व्यापार केल्यासारखा भाग असतो, कारण व्यापारामध्ये नफाच प्राप्त होतो. मग व्यापारी बँक काय करतात, तर लोकांच्या ठेवी स्वीकारतात आणि स्वीकारलेल्या ठेवीवर लोकांनाच कर्ज देतात. स्वीकारलेल्या ठेवीचा व्याजाचा दर कमी असतो आणि लोकांना दिलेल्या कर्जाचा व्याजाचा दर जास्त असतो. यामध्ये जी तफावत पडते आणि जी प्राप्ती होते, कर्ज वसूल करताना लोकांना बँकेला जो पैसा मिळतो त्या तुलनेमध्ये ठेवीवर देणारा पैसा कमी असतो, म्हणजे ठेवीवर कमी पैसे परत करावे लागतात व्याजाचे आणि कर्जावर जास्त पैसे वसूल केल्या जातात. यामध्ये जी तफावत पडते आहे या तफावतीचा जो भाग असतो त्याला नफा म्हणत आहे आणि हा नफा व्यापारी बँक कमवत आहेत म्हणून त्यांना व्यापारी बँक असं म्हणत आहे. तर आपण दोन व्याख्या या ठिकाणी केली. क्रॉस पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं म्हणत आहे. तर भारतीय बँक नियमन कायदा 1949 नुसार बँक कुणाला, तर बँक म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर परत करणे अथवा धनादेशाद्वारे मागणी करताच पैसा परत करणारी संस्था म्हणजे व्यापारी बँक होय. ह्या दोन व्याख्या पाहिल्या, सोपं काम आहे. पहिली व्याख्या अत्यंत सोपी आहे, पैसा आणि पतपैशाचं नियंत्रण करणारी पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला किंवा घटकाला बँक असं म्हणतात. तर आपण आता व्यापारी बँकेची कार्य ती आता आपल्याला फार थोडक्यात दिलेली आहे, पण मुख्य कार्य काय आहे व्यापारी बँकेचं आपण ते बघणार. मुख्य कार्य आहे व्यापारी बँकेचं ठेवी स्वीकारणे आणि दुसरं कार्य आहे कर्ज देणे. हे मुख्य कार्य आहे. व्यापारी बँकेचे प्रमुख दोनच कार्य आहे, ठेवी स्वीकारणे आणि स्वीकारलेल्या ठेवी लोकांना किंवा व्यापाऱ्यांना किंवा अन्य कुठल्याही घटकाला ज्यांनी मागणी करताय त्यांना कर्ज रूपाने देणे. हे दोनच मुख्य कार्य व्यापारी बँक करते आहे, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. मग ठेवी स्वीकारताना कोणकोणत्या घटकाच्या आधारावर किंवा कुठकुठल्या माध्यमातून ठेवी स्वीकारल्या जातात, तर हे ठेवी स्वीकारण्याचे 4 खात्याचे स्वरूप आहे. या 4 खात्यावर व्यापारी बँकेकडून ठेवी स्वीकारल्या जातात. पहिलं खातं आहे चललेखा, ज्याला आम्ही करंट अकाउंट म्हणतो आहे, चललेखा किंवा चालू खाते. या चालू खात्यावर व्यापारी बँक लोकांच्या मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारतात. यामध्ये साधारणतः हे खाते व्यापारी वर्ग किंवा जे औद्योगिक वर्ग असते, औद्योगिक उद्योजक असते त्यांचे अकाउंट्स असतात. याचं कारण या चललेख्यावर किंवा या चालू ठेवीवर बँकेकडून व्याजाचा दर फारच कमी दिला जातो किंवा काही ठिकाणी दिला जात नाही, परंतु त्यामुळे व्यापाऱ्याची मोठी रक्कम आपल्या बँकेला प्राप्त होते आणि म्हणून हे करंट अकाउंट उघडल्या जाते. या करंट अकाउंटवर मोठ्या प्रमाणात रक्कम प्राप्त होते, पण व्यापारी बँकेला या करंट अकाउंटवर प्राप्त होणारी रक्कम त्यांना केव्हाही परत करावी लागते. त्याच्यासाठी कुठलेही पूर्वनिर्देश नसतात. व्यापाऱ्यांनी मागितली की त्याला त्याची रक्कम परत करावी लागते आहे आणि म्हणूनच त्यावर व्याजाचा दर हा कमी असतो. पण व्यापाऱ्यांनी 10 व्यापाऱ्यांनी ठेवले असेल तर अचानकपणे व्यापारी जे पैसे मागायला येणार, 1 येणार, 2 येणार, 3 येणार, 4 येणार, परंतु पुढल्या 6 व्यापाऱ्याचे पैसे बँकेजवळच असतात ना. आणि म्हणून
हे चल लेखा करंट अकाउंट हे व्यापारी साधारणतः याचा वापर करतात आणि बँकेकडे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्यासाठी व्यापारी बँकेजवळ ठेवी स्वीकारणारा पहिला घटक आहे करंट अकाउंट, ज्याला चल लेखा असं म्हणतात. या लेख्यावर दिवसातून बँकेमध्ये कितीदाही व्यवहार करता येतात, व्यापाऱ्याला कितीदाही पैसे टाकता येतात आणि कितीदाही पैसे काढता येतात. आणि त्यामुळे ठेवी स्वीकारताना चल लेखा हा मात्र बँकेच्या दृष्टीने केव्हाही पैसे ठेवणे आणि केव्हाही पैसे काढणे हा घटक असल्यामुळे बँक मॅनेजरला किंवा बँकेच्या व्यवस्थेला माहित नसते की ही रक्कम किती दिवसासाठी आपण कर्जाने द्यायची. याबाबत थोडासा विचार करावा लागतो, कारण समोरचा व्यापारी केव्हाही पैसे परत मागायला येऊ शकतो आणि त्याला त्याचे पैसे असल्यामुळे त्याला मागताच क्षणी त्याचे पैसे परत करावे लागतात. आणि म्हणून ठेवी स्वीकारणे या घटकाच्या अंतर्गत करंट अकाउंटवर मोठ्या प्रमाणात व्यापारी लोकांकडून, व्यापारी वर्गाकडून ठेवी स्वीकारल्या जाते. म्हणजे हा पहिला घटक ठेवी स्वीकारण्याचा करंट अकाउंट. दुसरा आहे बचत लेखा किंवा बचत खाते या अंतर्गत सेव्हिंग अकाउंट. साधारणतः ज्याला हप्त्याला, आठवड्याला किंवा महिन्याला पैसा मिळतो, जो नोकरदार वर्ग असतो, नोकरदार वर्गाकडे जी काही रक्कम उपलब्ध होते, उपलब्ध झालेल्या रकमेतून महिन्याचा खर्च केल्यानंतर काही रक्कम तो स्वतःच्यासाठी आणि भविष्यासाठी शिल्लक ठेवतो. व्यापारी वर्गाच्या नंतरचा हा घटक आहे नोकरदार वर्ग. या वर्गाकडे येणारी रक्कम याला प्रत्येक महिन्याला पगार मिळतो आहे किंवा आठवड्याला मजुरी मिळते आहे. मिळालेला साराचा सारा पैसा खर्च करणं योग्य नाही. भविष्यातील चिंता म्हणून त्याला काही पैसे आपले वेगळे करून ठेवावे लागतात, बचत करून ठेवावी लागते. प्रत्येक महिन्याला तो महिन्याचा खर्च वजा केल्यानंतर काही ठराविक रक्कम बचत करून ठेवतो आणि ही बचत केलेली रक्कम सुरक्षित राहावी म्हणून घरी ठेवण्यापेक्षा तो बँकेमध्ये ठेवतो आणि या बचत रकमेमध्ये या खात्यावर, सेव्हिंग अकाउंटवर व्यापारी बँकेला मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होते आहे. म्हणजे हे दुसरं कार्यामधला, व्यापारी बँकेच्या ठेवी स्वीकारणे या कार्यामधला ठेवी स्वीकारताना जो वापरला गेलेला घटक आहे तो आहे बचत लेखा किंवा बचत खाते, सेव्हिंग अकाउंट. यावर पैसा गोळा केला जातो. तिसरा आहे मुदत ठेव, ज्याला आम्ही फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो आहे. मुदत ठेव या खात्यावर एक करार केलेला असतो. मुदत ठेवीवर पैसे कोण ठेवतात? तर ज्या व्यक्तीजवळ पैसा उपलब्ध आहे, आज त्याला त्या पैशाची गरज नाही आहे, परंतु या उपलब्ध असलेल्या पैशावर जास्तीत जास्त व्याजाची प्राप्ती व्हावी, या दृष्टिकोनातून काही लोक आपला पैसा बँकेमध्ये ठेवतात. आणि मग तो ठेवताना मुदत ठेवीमध्ये, कारण एक अग्रीमेंट केलं असते बँक आणि हा पैसा ठेवणारा ठेवीदार यांच्यामध्ये, की पुढील 3 वर्षासाठी मी 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवतो आहे. या लेख्यावर असलेला व्याजाचा दर ठेवीदारासाठी जास्त असतो. 3 लेख्यांमधलेही, चल लेखा, बचत लेखा आणि आवर्त लेखा, या तीनही लेख्यापेक्षा मुदत ठेवीवर असणारा व्याजाचा दर हा सर्वात जास्त असतो. आणि म्हणून ज्या खातेदाराला आज पैशाची गरज नाही आहे, त्याच्याजवळ हा अतिरिक्त पैसा आहे, त्याला पैशाची गरज आहे परंतु पुढच्या 5 वर्षानंतर गरज आहे, मग 5 वर्ष किंवा 3 वर्ष काय करायचं? तर हा पैसा फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवला जातो, त्यामुळे जास्तीचा व्याजाचा दर मिळतो. एक घटक. दुसरा घटक, व्यापारी बँकेला एक गॅरंटी मिळालेली असते की 3 वर्षाचा करार झालेला आहे, म्हणजे हे 5 लाख रुपये तो 3 वर्ष आपल्याला मागायला येणार नाही. आणि त्यामुळे ते 5 लाख रुपये जे काही असेल 3 वर्ष मागायला येणार नाही, त्यामुळे 2 वर्षासाठी 3 वर्षाच्या कर्ज रूपाने पैसे दिले जातात. यावर व्याजाचा दर जास्त असतो, जास्त दरही प्राप्त होते आणि ठेवीदाराला सुद्धा व्याजाचा दर जास्त मिळतो आहे. आणि त्यामुळे व्यापारी बँकेला ठेवी स्वीकारताना अत्यंत सुरक्षित असलेलं जे खातं आहे ते आहे मुदत खातं, ज्याला आपण मुदत खाते, फिक्स डिपॉझिट म्हणतो आहे. यावर मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्या जातात आणि व्यापारी बँक निश्चिंत असते की आपण ज्याला कोणाला कर्ज आणि पैसा देतो आहे, हा ठेवीदार जितक्या दिवसाची त्यावर रक्कम त्याने जे करार केलेला आहे तितके दिवस पैसे परत मागायला येणार नाही याची त्याला खात्री असते. आणि म्हणून त्या आधारावर तो आपला पैसा त्या ठिकाणी डिपॉझिट ठेवतो. तर मुदत ठेवीमधून व्यापारी बँकेला रक्कम प्राप्त होतात. आणि लास्ट आहे आवर्ती ठेव. हे नाव, मराठी नाव आपण पहिल्यांदा ऐकतो आहे, आवर्ती ठेव. परंतु बऱ्याच लोकांना माहित आहे इंग्लिशमध्ये याला रिकरिंग डिपॉझिट आणि साध्या शब्दात शॉर्ट मध्ये याला आरडी म्हणतात. बँकेची आरडी हे सामान्य माणसापासून सर्वांना माहित असते. बँकेची आरडी, आरडी रिकरिंग डिपॉझिट म्हणजे प्रति महिन्याला व्यापारी वर्ग म्हणा किंवा नोकरदार वर्ग प्रति महिन्याला करार केल्याप्रमाणे ठराविक रक्कम त्या बँकेकडे जमा करते. ती जमा करावीच लागते, करार केलेला असतो. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला जर समजा करार केला असेल तर 5 तारखेच्या आतमध्ये एखाद्याने, साधारणतः मी असेल आणि मी बँकेची आरडी काढली असेल
आणि ती आरडी 5,000 रुपये महिन्याची असेल तर मला 5 तारखेचा करार केलेला म्हणजे 5 तारखेच्या आतमध्ये एनी हाऊ मला त्या बँकेकडे 5,000 रुपये आरडीचे जमा करायचे आहे. समजा हा करार 12 महिन्याचा असेल तर 12 महिने मी 5,000 रुपये जमा करणार आणि 13व्या महिन्यानंतर मला व्याजासहित ते पैसे परत मिळणार. हा करार असतो, पण 12 महिन्यापर्यंत बँकेकडे हा पैसा जमा होतो आरडीच्या माध्यमातून आणि म्हणून याला ठेवी स्वीकारण्याच्या या घटकामध्ये रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमामधून आरडी मधून बँकेजवळ बराच सारा पैसा जमा होतो. म्हणजे ठेवी स्वीकारणी या प्राथमिक कार्यामध्ये बँकेकडे या 4 घटकाच्या माध्यमातून ठेवी जमा होतात. हे पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. दुसरं कार्य पाहणार आपण कर्ज देणे, लोन. आता हे ज्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्यांना ठेवी परत करताना व्याजासहित परत कराव्या लागतात बँकेला. मग व्यापारी बँक काय करते, एवढ्या ठेवी स्वीकारल्यात आपोआप लॉकरमध्ये पैसे ठेवल्यानंतर आपोआप काही डबल होणार नाहीये. मग हे ठेवलेले जे पैसे आहेत, लोकांचे आलेले जे पैसे आहेत त्यांना परत करताना व्याजासहित परत करायचे आहेत. म्हणून मग व्याजासहित परत करायचे आहे तर त्याचा पर्याय जो असतो आहे तो म्हणजे कर्ज देणे. आणि हे कर्ज देताना जास्त दराने कर्ज दिल्या जाते. ठेवीचा दर जर 5% असेल, 60% असेल तर कर्जाचा दर 10%, 11%, 12%, काही ठिकाणी 15% सुद्धा असतो. म्हणजे लोकांच्या ठेवी स्वीकारल्या 5%, 60% दराने, परंतु त्याच ठेवीचं जेव्हा कर्ज दिलं तेव्हा कर्जाचा व्याजाचा दर जो होता तो 10% ते 12%. म्हणजे हा जो टक्केवारीचा फरक पडला यामधून व्यापारी बँकेला नफा मिळतो आणि हा मिळणारा नफा त्यांचं उत्पन्न असते आणि म्हणून याला व्यापारी बँक असं म्हणताय कर्ज देणे. कर्ज देताना कोणत्या एक सामान्य कर्ज म्हणजे ज्याला सामान्य कर्ज, हे कर्ज देताना व्यापारी बँक त्यांच्याकडून कुठल्या तरी प्रकारचा करार करून घेते आहे आणि त्या कराराच्या आधारावर हे दिल्या जाते आहे सामान्य कर्ज. सामान्य कर्ज देताना संपूर्ण रक्कम त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर न करता, संपूर्ण रक्कम त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर न करता विशिष्ट रक्कम त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली जाते. जेवढी रक्कम त्या माणसाने उचल केली असेल तेवढ्याच रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. हे सामान्य कर्जाचा भाग आहे. दुसरा आहे रोख कर्ज. संपूर्ण अमाऊंट, जसे 5 लाख रुपये समजा एखाद्या खातेदाराला मंजूर केले असेल तर 5 लाख रुपये त्याला परत म्हणजे देऊन टाकणे आणि त्या 5 लाखावर त्याचं व्याज घेणे. उदाहरणार्थ आपण एखाद्या वेळेस बघत असेल की एखाद्या माणसाने 4 व्हीलर कार जर खरेदी केली असेल आणि त्याने जर कारसाठी 5 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर बँक हे 5 लाख समोरच्या माणसाला देऊन टाकतात. पण हे कर्ज देताना बँक कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गॅरंटी घेते आहे, ज्याला आपण तारण म्हणतो आहे, गहाण म्हणतो आहे. ते गहाण ठेवल्याशिवाय बँक त्यावर कर्ज देत नाही. जेव्हा गाडी घेतो तर ती गाडी बँकेकडे गहाण असते. जेव्हा आपण नवीन गाडी घेतो आहे बँक आपल्याला 5 लाख रोख देऊन टाकते आहे. आपण ते 5 लाख रुपये ते जे कोणी डीलर असेल त्याला जमाई करतो गाडीच्या, त्याला 5 लाख रुपये मिळतात. परंतु आपण जे 5 लाखाचं कर्ज घेतलं हे 5 लाखाचं कर्ज आपली जी आपण नवीन गाडी घेतली ती गाडी त्यांच्याकडे गहाण आहे. म्हणजे कुठली ना कुठली सिक्युरिटी बँक घेतल्याशिवाय ते कर्ज देत नाही. हा दुसरा प्रकार आहे रोख कर्ज. तिसरा प्रकार आहे अधिकोष अधिविकर्ष, ज्याला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात आहे. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे साधारणतः या कर्जाचा वापर किंवा या खात्याचा वापर व्यापारी वर्ग करतो. व्यापारी वर्गाचे ज्या बँकेमध्ये अकाउंट असतात, रोजचे अकाउंट, त्याला रोजच्या अकाउंटवर त्याला माहित आहे, बँकेच्या मॅनेजरला माहित आहे की हा माणूस रोज आपल्याकडे किती पैसे जमा करतो, किती घेऊन जातो. त्यामुळे त्या व्यापाऱ्याला माहित आहे ही आपली विश्वासू बँक आहे. मग त्याच्या अकाउंटवर साधारणतः ऍव्हरेजली 50,000 रुपये जर जमा राहत असेल रोजच्या ऍव्हरेजमध्ये, मग रोजच्या ऍव्हरेजमध्ये 50,000 रुपये जमा राहते आहे. पण त्या व्यापाऱ्याला केव्हाही 60,000ची, 70,000ची, 80,000ची, लाख रुपयाची, 2 लाख रुपयाची गरज पडू शकते. त्याचे ट्रान्झॅक्शन बघून, त्याचा व्यापार आणि त्याचा व्यवहार बघून बँकेचे मॅनेजर किंवा ती बँक त्याला अधिकोष अधिविकर्ष, याला बँक ओव्हरड्राफ्टची सवलत देते. काय सवलत देते? तुझी रक्कम बँकेमध्ये जेवढी जमा आहे त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्याचा अधिकार त्याला देते आणि त्याची एक लिमिट ठरलेली असते. ही लिमिट कशावर ठरते आहे? त्याचा जो रोजचा व्यवहार होतो, बँकेसोबत जे पैसे दर रोजच्या रोज जमा केले जातात, काढले जातात, या रोजच्या आर्थिक व्यवहारावर त्याची लिमिट ठरते आहे. मग समजा हा एक्स व्यापारी असेल, त्याचं रोजचं 50,000चं ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे ती बँक पाहते आहे विश्वासू व्यापारी आहे आणि त्याला मग सवलत देते आहे की तुम्हाला 5 लाखापर्यंत, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे 50,000 असतील परंतु तरीही तुम्हाला 5 लाखापर्यंत कुणालाही पैसे देण्याचा, चेक देण्याचा अधिकार, पण त्याची लिमिट आहे 5 लाख. मग समजा या व्यापाऱ्याला 1 लाखाची गरज पडली पण याच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये जमा आहे, तरी हा 1 लाखाचा चेक देणार, त्या समोरच्या माणसाला चेकचे पैसे मिळून जाणार, कारण त्याची लिमिट आहे 5 लाखाची. ही जी लिमिट मान्य करून दिलेली आहे म्हणजे 5 लाखापर्यंत तो कुणालाही व्यवहार करू शकतो आहे, कुणालाही कर्जाच्या रूपात जे काही पैसे तो खातेदार देऊ शकतो आहे.
व्यापारी देऊ शकतो. ही जी रक्कम दिल्या गेलेली आहे त्याला अधिकोष अधिविकर्ष बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात. म्हणजे उपलब्ध पैशापेक्षा आपल्या खात्यावर जेवढा पैसा उपलब्ध आहे त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्याची व्यापारी बँकेने दिलेली जी सवलत आहे खातेदाराला, त्या सवलतीलाच अधिकोष अधिविकर्ष असं म्हणतात, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. हा व्यवहार आता सर्वच बँकांमध्ये व्यापारी वर्गासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. व्यापारी बँक यावर मोठ्या प्रमाणात व्याज कमवते आहे आणि त्यामुळे त्याला व्यापारी बँक असं म्हणतात, कारण त्याला व्याजाच्या रूपाने मोठा पैसा मिळतो आहे. तो व्यापारी त्यात 50,000चं ट्रान्झॅक्शन होते, त्याच्या अकाउंटमध्ये 50,000 असते आहे, परंतु त्याला 5 लाखाची लिमिट मिळते आहे. तेव्हा त्याला चिंता नसते की उद्या माझ्याजवळ पैसे नसेल तर मी समोरच्या व्यापाऱ्याचा चेक कसा देणार. चिंता नाही. 1 लाखाचा, 1.5 लाखाचा, 2 लाखाचा, 3 लाखाचा चेक एकाच टप्प्यात देऊ शकतो, कारण त्याची लिमिट आहे 5 लाखाची. त्याला माहित आहे की 5 लाखापर्यंतचा आपण कोणताही चेक दिला तरी आपला चेक बाउन्स होणार नाही किंवा समोरच्या पैशाचं अनादरण होणार नाही, चेकचं अनादरण होणार नाही. त्याला विश्वास असतो आणि म्हणून मॅक्झिमम व्यापारी त्यांच्या ट्रान्झॅक्शनच्या आधारावर बँकेकडून अधिकोष अधिविकर्ष नावाची सवलत घेतात. हे एक प्रकारे बँकेने त्या व्यापाऱ्याला किंवा त्या घटकाला दिलेलं कर्ज असते आहे. त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतायत, ओडी म्हणताय. की ओडी तर आता पूर्वी फक्त व्यापाऱ्याला मिळायची, आता तर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना, नियमित पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नियमित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच साऱ्या बँक ओडी देत्या. पूर्वी सहकारी बँक द्यायच्या, आता नॅशनलाइज बँक सुद्धा देते आहे, ओव्हरड्राफ्ट देते आहे. त्याची लिमिट आहे. काही बँकेची लिमिट 3 लाखाची असेल, काहींची 5 लाखाची आहे, काहींची 10 लाखाची सुद्धा आहे. म्हणजे त्या कर्मचाऱ्याचा पगार माहित आहे की एवढंच येणार आहे, परंतु त्याला लिमिट मात्र 5 लाखाची देऊन ठेवली आहे. कारण बँकेला माहित आहे की या माणसाने पैसा बुडवणार नाही, याचं जे काही नंतरचं येणारं जीपीएफचं अकाउंट असेल किंवा जे काही असेल त्या अकाउंटवर याचे पैसे येणार आणि आपले पैसे बुडणार नाही, त्याची पूर्ण खात्री बँकेला असते. आणि म्हणून बँक त्या खातेदाराला सुद्धा ओडी देते आहे. पूर्वी ही ओडी फक्त व्यापाऱ्यांना मिळायची, नंतर बँक नियमन कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आणि ही नोकरदार वर्गाला सुद्धा ओव्हरड्राफ्टची सवलत लागू झालेली आहे. त्यामुळे बँकेला सुद्धा व्याज मिळते आहे आणि खातेदाराची सुद्धा सोय होते आहे. कर्ज देणे हे तिसऱ्या घटकातलं कार्य. सामान्य कर्ज, रोख कर्ज आणि अधिकोष अधिविकर्ष कर्ज या रूपाने कर्ज वाटप करण्याचं काम व्यापारी बँक करते. हे दुसरं कार्य, ज्याला प्रमुख कार्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. तिसरं घटक सहाय्यक कार्य केल्या जाते आहे. सहाय्यक कार्यामध्ये कोणकोणती कार्य आहे तर प्रासंगिक देणी देणे. जे काही व्यापाऱ्याची किंवा खातेदाराची प्रासंगिक देणी असेल, म्हणजे एखाद्या वेळेस आलेलं असेल, देणी द्यायचं असेल तर त्यांच्या अकाउंटवर जो पैसा, त्या पैशाच्या आधारावर देणी देण्याचं काम ही व्यापारी बँक करते आहे. परकीय चलन प्राप्त झालेलं असेल तर त्या परकीय चलनाचा सांभाळ, जसं एसबीआय, आरबीआयची जी प्रतिनिधिक बँक आहे एसबीआय, ही एसबीआय बँक मोठ्या प्रमाणात जे काही परकीय चलन असेल त्या परकीय चलनाचा सांभाळ करण्याचं कार्य या बँक करतात, व्यापारी बँक करत आहे. त्यानंतर कंपन्यांचे जे काही शेअर्स खरेदी विक्रीचा जो भाग चालतो आहे, खरेदी विक्री, शेअर मार्केटमधली जी खरेदी विक्री आहे, पूर्वी सामान्यपणे हे व्यवहार व्हायचे, परंतु आता बँकिंग सिस्टम मध्ये शेअरच्या खरेदी विक्रीसाठी किंवा कर्ज रोख्याच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी वर्ग किंवा सामान्य माणसाला एक खातं उघडावं लागतं. त्या खात्याचं नाव आहे डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट हे अकाउंट व्यापारी वर्गासाठी किंवा जो शेअरची किंवा कर्ज रोख्यांची जो कोणी व्यक्ती खरेदी विक्री करणार असेल तर त्याचे व्यवहार या डीमॅट अकाउंट मध्येच होतात. त्याचं कारण आहे की डीमॅट अकाउंट मधून पूर्वीच्या काळी जे काही शेअर्स मध्ये घोटाळे झालेत, कर्ज रोख्यांमध्ये घोटाळे झालेत, ते टाळण्यासाठी डीमॅटच्या आधारावरून व्यापारी बँकेच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हे सहाय्य कार्य सुद्धा व्यापारी बँक करते आहे. त्यानंतर सुरक्षित ठेव कप्पा, ज्याला आपला एक साधा शब्द सुरक्षित ठेव कप्पा, हा शब्द आपल्याला थोडासा वेगळा वाटतो आहे. एक शब्द आपल्याला इंग्रजीचा माहित आहे, लॉकर, बँकेचे लॉकर सर्वांना माहित आहे. सेफ डिपॉझिट वॉल्ट म्हणत आहे. सेफ डिपॉझिट वॉल्ट ही सुविधा सुद्धा म्हणजे आपल्या खातेदाराला त्यांची जी काही संपत्ती असेल, जडजवाहीर दागदागिने असेल, घरी चोरी जाण्याची समज असतोय आणि म्हणून त्यासाठी बँकेमध्ये लॉकर्स उपलब्ध करून दिला जात आहे. या लॉकरचा किराया असतो. आपण ज्या साईजचं लॉकर विकत घेतलं असेल त्या साईजचा दरवर्षी आपल्याला किराया बँकेला परत करावा लागतो. पण एक गोष्ट की बँकेच्या माध्यमातून ही सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली. आपले जे काही मौल्यवान वस्तू असतील, मौल्यवान कागदपत्र असतील, आपले जडजवाहीर जे काही असेल, दागदागिने असेल, ते सुरक्षित ठेवण्यासाठी बँक आपल्याला लॉकरची उपलब्ध करून दिल्या जाते. सुरक्षित ठेव कप्पा, ज्याला लॉकर असं म्हणत आहे. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग सुविधा आजच्या काळात सर्वात मोठा घटक आहे. इंटरनेट बँकिंग, आता बँकेत जायचं काम कमी झालेलं आहे. सर्व आपल्याला आपलं अकाउंट, आपल्या पैशाचे व्यवहार, देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून होते आहे. त्यानंतर मोबाईल बँक सुविधा, आता तर पैशाचे व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून, पेटीएम पासून तर गुगल पे पासून सारे व्यवहार आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून, मोबाईल बँक सिस्टम आता उपलब्ध झालेली आहे.
म्हणजे बँकेत जाण्याची गर्दी किंवा बँकेत जाण्याचं काम न करता आपण सारे व्यवहार आपले या माध्यमातून पूर्ण करू शकतो आहे. मोबाईल बँक सुविधा ही आता 5 वर्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि एटीएम सुविधा म्हणजे आपल्याला बँकेत जाऊन पैसे भरा, स्लिप भरा, विड्रॉल स्लिप भरा आणि कॅश काढा, हे सारे घटक आता बंद झालेत. बँकेने प्रत्येक नॅशनलाइज बँकेने आणि मोठ्या सहकारी बँकांनी स्वतःचे एटीएम केंद्र ओपन केलेले आहेत आणि या एटीएम केंद्रावर आपल्याला एक कार्ड उपलब्ध झालेले असते आणि या कार्डाच्या माध्यमातून त्याला जी मशीन्स आहे त्याला ऑटोमॅटिक टेलर मशीन असं म्हणतात. एटीएम ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन. एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन. टेलर म्हणजे कपडे शिवणारा नाही, ही टेलर म्हणजे रोल चालणाऱ्या घटकांमध्ये ऑटोमॅटिक टेलर मशीन. या माध्यमामधून एटीएम, ज्या माध्यमामधून आपल्याला 24 आवर्स पैशाची उपलब्धता असते. आपल्याला जेव्हा जेव्हा पैशाची गरज पडेल आपण एटीएम केंद्रावर जाणार. बँकेत पूर्वी काय व्हायचं, बँकेत जे आवर्स जे दिलेले असेल तेवढ्याच आवर्स मध्ये जाऊन ती स्लिप भरून आपल्याला पैसे मिळवता येत होते. आता मात्र निश्चिंत आहे, आपल्या अकाउंटवर जेवढे पैसे असेल तेवढे पैसे आपण केव्हाही काढू शकतो आहे. फक्त मात्र एटीएमची एक लिमिट आहे. सध्याची लिमिट आहे एका दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त 25,000 रुपये काढू शकतो आहे एका एटीएम मधनं. ही सुविधा आपल्याला आता उपलब्ध झालेली आहे. हे सर्व कार्य आपली व्यापारी बँक करते आहे. तर व्यापारी बँकेच्या माध्यमातून ही सर्व कार्य, 3 मुख्य कार्य, त्यापैकी 2 प्रमुख कार्य पाहिलेली आहे. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि सहाय्य कार्यामध्ये आपण एवढे घटक घेतले. आजच्या तासिकेमध्ये आपण व्यापारी बँकेची कार्य, व्यापारी बँक म्हणजे काय आणि व्यापारी बँकेचे कार्य हा एक प्रश्नाचा भाग होता, आपण हा पूर्ण केलेला आहे.